गिरीश, आत्ताच्या घडीला म्हणजे ज्या विषयावर बोलणं तशा अर्थानं ताबू मानलं जातं, अशा वेळेला एक एक्सरेटिक विजन घेऊन तुम्ही येताय. म्हणजे साठोत्तरी साहित्यामध्ये ज्या वेळेला अशोक चव्हाणांनी लेख लिहिला, त्यानंतर जसा एक वेगळ्या पद्धतीचा क्ष किरण मराठी साहित्यावरचा म्हणून आलं, तशा अर्थानं आत्ताच्या मराठी सिनेसृष्टीतला एक वेगळा क्ष किरण म्हणून बाप्याकडे बघता येईल का? खरं सांगायचं तर म्हणजे ते प्रेक्षक ठरवतील. म्हणजे ते त्या कसोटीला तू म्हणतोस तशा एका स्थित्यंतर देणाऱ्या, एक बदलाव आणणाऱ्या अशा वकुबाचा तो आहे का नाही हे प्रेक्षकांनी ठरवावं. आपणच उगाच प्रोक्लेम करणं काही बरं नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की समाजामध्ये वेगवेगळे प्रश्न तयार होत असतात. काही गोष्टींना तू म्हणतोस तसं टाबू किंवा एक त्याच्यापासून एक अलगाव असतो, नको वाटतं, अस्पर्श असे काही विषय ठेवले जातात. आणि खरं तर त्या प्रश्नांचा धसाच लावले असता समाजाची वाटचाल पुढे होऊ शकते आणि ते चांगल्या सुदृढ समाजाचं लक्षण आहे. आता हे काम कोणी करावं तर समाजातल्या सगळ्याच लोकांनी करावं. ते कलावंत आपापल्या परीने करत असतात, साहित्यिक आपापल्या परीने करत असतात आणि मग बाकी समाजात काम करणारे राजकारणी असे सगळे लोक ते करत असतात. मीडिया करत असतो मुख्यत्वे करून. तर हा कुठला विचार त्या अर्थाने नव्हता. सिनेमा करताना आजच्या काळातल्या माणूसपणाची परत एकदा व्याख्या आणि तपासणी करणं हाच त्यातला मुख्य मला वाटतं विषय आहे. मग त्याच्यासाठी कारण म्हणून ह्या कथानकाची एक मांडणी आहे. पण आमच्या परस्परांमध्ये खूप भेदभाव सुरू झालेला आहे. आम्ही खूप डिस्क्रिमिनेट करतो आहोत एकमेकांना. म्हणजे तू उजवा मी डावा, तू उंच मी बुटका, तू काळा मी गोरा पासून सगळं आहे. आणि स्त्री पुरुष हा तर आदिम भेद आहेच आहे आणि त्याच्यामुळे आम्ही भांडतो जास्त. आम्ही एकमेकांशी मैत्र होत नाही आहे. आमचा देर इज अ ट्रस्ट डेफिसिट. अशा पद्धतीच्या समाज वास्तवामध्ये हा सिनेमा लेखक दिग्दर्शक समीर तिवारी घेऊन आले की ही संहिता की जी तुम्हाला माणूस म्हणून सगळ्यांशी मैत्र जोडायला उद्युक्त करेल, तसा अनुभव देता येईल का, अशी एक क्वेस्ट आहे. आणि विथ दॅट क्वेस्ट वी सेट ऑन टू मेक दिस फिल्म. ही निर्मिती करायला आम्ही घेतली. तर त्यामुळे आता लोकांनी पाहून, प्रेक्षकांनी पाहून ते ठरवावं की ते कुठपर्यंत जमलंय आणि काय.